मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कौशल्य विकास असेल, रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, स्टार्टअप असेल, रोजगार निर्मिती असेल, या ठिकाणी विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण असेल, याकरता वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपण या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक मोठं दालन आमच्या विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि मी आपल्याला एका गोष्टीचं या ठिकाणी निश्चितपणे एक गोष्ट सांगू इच्छितो, याचा जेवढा विस्तार वाढेल, जेवढा माननीय मुख्यमंत्री अजितदादा आणि मी आपल्याला शब्द देतो, तो विस्तार वाढवण्याकरता जेवढा निधी लागेल एक पैसा देखील आम्ही कमी करणार नाही। आमची इच्छाच आहे। आपण खूप गोष्टींवर पैसा खर्च करतो, रस्त्यांवर करतो, अजून गोष्टींवर करतो, तो देखील महत्त्वाचा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मानव संसाधनाची निर्मिती करणं। आमचे जे तरुण आहेत, तरुणी आहेत, यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करणं। ज्यांच्याजवळ मानव संसाधन असतं त्या समाजाला कधी मागे वळून पाहावं लागत नाही। मानव संसाधन असलेला समाज हा कधी गरीब राहत नाही। मानव संसाधन असलेला देश हा कधीही त्या ठिकाणी विकासापासून वंचित राहत नाही। आणि म्हणून आमच्या मातंग समाजाच्या तरुणांना, तरुणींना मानव संसाधनामध्ये रूपांतरित करणं आणि त्यांच्या माध्यमातून केवळ समाज नाही तर आपल्या देशाला देखील पुढे नेणं, याकरता या आरटीची निर्मिती ही या ठिकाणी आपण केलेली आहे। आणि म्हणून आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील, पण माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण हे देखील या ठिकाणी राहिलेलं आहे। मी आपल्याला एवढीच विनंती करतो, खरं म्हणजे मातंग समाज हा नेहमीच आमच्या पाठीशी राहिला। मातंग समाजाचं प्रेम हे आमच्या युतीच्या, महायुतीच्या पाठीशी नेहमीच राहिले। तुमच्या आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहिले। त्यामुळे मी तर असं म्हणतो की तुम्ही एखादी गोष्ट आम्हाला हक्काने मागितली तर तो तुमचा हक्कच आहे, कारण तुम्ही देखील आम्हाला भरभरून प्रेम हे नेहमी देतच असता। पण जसं दादांनी सांगितलं, अलीकडच्या काळामध्ये खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारचे अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा सातत्याने त्या ठिकाणी चालत असतो। पण मला विश्वास आहे अशा प्रकारचे खोटे बोलणारे लोक एखाद्या निवडणुकीपुरतं खोटं बोलू शकतात। खोट्याचं आयुष्य कमी असतं, सत्याचं आयुष्य मोठं असतं। सत्याचं आयुष्य मोठं असतं म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जे शब्द आहेत ते आजही प्रासंगिक आहेत, कारण ते जे जगले त्यातनं त्यांनी सत्य मांडलं। जी वेदना त्यांनी सहन केली ती वेदना त्यांनी त्यांच्या साहित्यातनं मांडली, आणि म्हणून ती वेदना आजही सत्य आहे, ती तेवढीच प्रासंगिक आहे। मला असं वाटतं अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही देखील पूर्ण ताकदीने समाजाच्या पाठीशी उभं राहू। आज खरं म्हणजे या ठिकाणी आपल्यापैकी अनेक लोकांनी, गोखले साहेबांनी देखील एक मोठा लढा उभारला होता अबोलकरच्या संदर्भात, आणि त्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। आपण एक समिती देखील तयार केली आहे। माझी विनंती आहे, समितीचा अहवाल जर तुम्ही लवकर दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला आयोग तयार करावा लागेल। तुमचा लवकरात लवकर जर त्या ठिकाणी अहवाल आला तर त्या अहवालावर आधारित एक आपल्याला निवृत्त न्यायमूर्तींचा किंवा तत्सम एक न्यायाधीशांचा एक आपल्याला आयोग तयार करावा लागेल, आणि मग त्या आयोगाच्या निर्णयानुसार आपल्याला ती वर्गवारी वगैरे करावी लागेल। त्यामुळे माझी विनंती, आपण हे लवकरात लवकर करा। आपल्याला कल्पना आहे की आपलं महायुतीचं सरकार वेगाने निर्णय घेणारं सरकार आहे। तुम्ही जेवढ्या वेगानं निर्णय कराल तेवढ्याच वेगानं या ठिकाणी आमचे देखील निर्णय होतील, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमी। सहज शिक्षण महाराष्ट्रातील मातंग समाजासाठी इयत्ता 4वी ते 10वी पर्यंत